राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे। तुम्ही स्वतःच आता पाहिलं आहे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर आता निर्णय जाहीर केलेला आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे। अखेर तुमच्या सर्वांच्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळाला असून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य सरकारच्या वतीने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याला अधिकृतपणे अशी मंजुरी आज देण्यामध्ये आली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, भरपूर दिवसापासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता रखडला होता। अखेर त्या हप्त्याचा निर्णय आता सरकारने लावला आहे। भरपूर दिवसापासून सोशल मीडियावर खोट्या बातम्यांचा महापूर आला आहे की कोणी म्हणत होतं नमोचे पैसे येणारच नाही, कोणी म्हणत होतं की नमो शेतकरी योजना ही बंद पडली। परंतु आत्ताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे आता सांगितलं आहे, नमो किसान महासन्मान निधी योजना सुरू आहे आणि ही योजना केव्हाच बंद केली जाणार नाही। जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत ही योजना अशी सुरूच राहणार। म्हणजे की बघा, या योजनेचा अंत होणार नाही, ही योजना अशी सुरू राहणार असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे। आता शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, सरकारने सांगितल्याप्रमाणे आता या ठिकाणी आज आम्ही तुम्हाला जी माहिती देणार आहोत ती 100% खरी आहे आणि पुराव्यासह माहिती देत आहोत। शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदे बघा यांनी आजच्या बैठकीमध्ये स्पष्ट केले आहे, नमो शेतकरी योजनेचे पैसे आज खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। बऱ्याच जणांचा प्रश्न पडला होता, PM किसान योजनेचे 2000 रुपये तर आम्हाला मिळाले, परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता आम्हाला का भेटला नाही, या योजनेचे पैसे का रखडले? तर त्याचे मुख्य कारण सरकारने असे सांगितले आहे। बघा, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या तांत्रिक प्रक्रियेमध्ये खूप फरक असतो। PM किसान योजनेसाठी वेगळे नियम आणि वेगळ्या अटी लागू झाले आहे, तर नमो शेतकरी योजनेसाठी वेगळे नियम आणि वेगळ्या अटी लागू करण्यामध्ये आला आहे। तर बघा, राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेसाठी काही नवीन पात्रता निकष लागू केले आहेत। सरकारने यासाठी 4000 कोटी रुपयांचा निधी आज या ठिकाणी वितरित करायला सुरुवात केली असून जे पात्र शेतकरी बांधव आहे यांच्या खात्यामध्ये हा निधी जमा करण्यामध्ये येत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की पहा, आनंदाचीच बातमी आज या ठिकाणी सरकारने दिली आहे, कारण की हप्ता आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। राज्य सरकारने आता या योजनेसाठी काही अटी देखील घातली आहे। त्यामध्ये सर्वात पहिली अट म्हणजे की तुमच्याकडे आता मतदान कार्ड म्हणून ओळखपत्र बघा असणं गरजेचं आहे। कारण की बघा, जर तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तरच तुमच्या खात्यामध्ये नमो किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येईल। सरकारने आधार कार्ड आणि पॅन कार्ड सोबतच मतदान कार्डाचा देखील निर्णय घेतला आहे। पडताळणी आता झाली आहे, तुमच्याकडे मतदान कार्ड देखील असणं गरजेचं आहे। ज्या शेतकऱ्यांकडे मतदान कार्ड नाही त्यांना अडचण येईल असं देखील आता सरकारने सांगितलं आहे। बघा, शेतकऱ्याची ओळख या ठिकाणी कळली पाहिजे। कोणी असे देखील शेतकरी आहे जे की चुकीच्या पद्धतीने लाभ घेतात, अशा शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे। आता शेतकरी बांधवांनो, दुसरी सरकारने अट घातली आहे ती म्हणजे की तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। ज्यांच्याकडे ही रेशन कार्ड नाही त्यांना या हप्त्यापासून वंचित राहावं लागणार आहे असे आदेश सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आले आहे। तसेच ज्यांनी बघा
या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने नमोचा लाभ घेतला आहे अशांवर कारवाई देखील होऊ शकते। जर तुमच्याकडे 10 ते 15 एकरपेक्षा जास्त जमीन आहे तर तुम्हाला श्रीमंत शेतकरी मानलं गेलंय। त्यामुळे जर तुमच्याकडे 10 एकरपेक्षा कमी शेती असेल तर तुम्हाला नक्कीच नमोचा हप्ता मिळणार। परंतु बघा, सरकारने सांगितलं आहे ही जी काय योजना आहे ती फक्त गोरगरीब शेतकऱ्या बांधवांसाठी सरकारने सुरू केली आहे। जर तुमच्याकडे 10 ते 15 एकर अशी शेती असेल तर तुम्हाला या योजनेमधून वगळण्यामध्ये येणार आहे अशी माहिती सरकारच्या माध्यमातून आता आली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने सांगितल्यानुसार ही योजना गोरगरीब आणि गरजू लोकांसाठी राबवली जात आहे। आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांनी आतापर्यंत KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही किंवा ज्यांच्या अर्जामध्ये चुका झाल्या आहेत अशांनी तातडीने कृषी विभागाशी संपर्क साधावा, कारण KYC अचूक झाल्याशिवाय पैसे खात्यामध्ये ट्रान्सफर होणार नाही। ज्यांच्याकडे फार्मर ID कार्ड आहे त्यांना या प्रक्रियेमध्ये जास्त सुलभता येणार आहे। तुम्ही आतापर्यंत जर फार्मर ID कार्ड काढला नसेल तर लवकर काढून घ्या, कारण की सरकारने सांगितलं आहे फार्मर ID कार्ड अत्यंत महत्त्वाचा आहे, तो प्रत्येक शेतकऱ्याकडे असायलाच हवा, तरच हप्ता जमा करण्यामध्ये येईल। आता शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने सांगितलं आहे फार्मर ID कार्ड लवकर काढून घ्या, कारण भविष्यातील सर्व योजनांसाठी तो आधार कार्ड सारखाच महत्त्वाचा ठरणार आहे। आणि सरकारने 7/12 उतार्याची अट सुद्धा सरकारने आता कडक केली असून केवळ 10 एकरच्या मर्यादेत असणाऱ्यांनाच हा लाभ दिला जात आहे। ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त हा व्हिडिओ व्हॉट्सअपवरती शेअर करा, कारण की शेतकऱ्याला ओरिजिनल अशी माहिती कळायला पाहिजे। भरपूर दिवसापासून चुकीच्या बातम्यांमुळे गोंधळ उडाला आहे आणि नमोचा हप्ता कधी येणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता येत आहे। आता नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज निधी जमा केला जात आहे त्या जिल्ह्यांची देखील यादी आपण पाहूनच घेऊया। त्याचसोबत शेतकरी बांधवांनो, साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे आम्ही जेव्हा अधिकृत GR काढतो आणि निधी मंजूर करतो तेव्हाच पैसे खात्यामध्ये जमा होतात आणि आज तो शुभ मुहूर्त लागला आहे। आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या बँकांमध्ये हे पैसे जमा होत आहे त्यांची यादी अशी आहे, यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर बँक ऑफ इंडिया आणि त्यानंतर पोस्ट ऑफिस बघा किंवा पोस्ट पेमेंट बँक, तसेच जिल्हा मध्यवर्ती, जिल्हा सहकारी अशा बँकांमध्ये हा निधी सरकारच्या माध्यमातून जमा केला जात आहे। सरकारने आज यादी जाहीर केली आहे, यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही नक्कीच चेक करून घ्या, कारण बघा आता या ठिकाणी सर्व राष्ट्रीयकृत बँकांचा समावेश करण्यामध्ये आला आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्याप्रमाणे बघा इतर सर्व राष्ट्रीयकृत बँकांचा देखील समावेश सरकारने केला। त्यानंतर बघा 12 जिल्हे या ठिकाणी समाविष्ट करण्यामध्ये आले आहे। आता या 12 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव आहे का नाही हे नक्की चेक करून घ्या। आता बघा सातारा पण जिल्ह्याचा या ठिकाणी समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे। शेतकरी बांधवांनो बघा, सातारा जिल्ह्याचा समावेश सरकारने या ठिकाणी केलेला आहे। कशामुळे बघा, कशामुळे तर बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्यानुसार सातारा जिल्हा या ठिकाणी प्रथम या ठिकाणी आलेला आहे। त्यानंतर बघा सरकारने सांगितल्यानुसार जो काय पुढील जिल्हा आहे तो म्हणजे की नंदुरबार जिल्हा, त्यानंतर नांदेड, त्यानंतर परभणी, त्यानंतर पुणे आणि बीड या 5 जिल्ह्यांचं बघा मागे एक आपण सातारा बघितला, त्यानंतर नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, जळगाव, कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे। आता शेतकऱ्याला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही, कारण की सरकारच्याच माध्यमातून आता वितरण प्रक्रिया पार पडत आहे। आता शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, ज्या शेतकरी बांधवांचा हप्ता रखडलेला आहे, ज्यांना नमो शेतकरी योजनेचे हप्ते भेटले नाही अशा शेतकऱ्यांसाठी बघा सरकारने सांगितलं आहे आता चिंता करू नका। जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते भेटले नसतील, रखडलेले असतील तर सरकारने सांगितल्याप्रमाणे ते देखील हप्ते तुम्हाला मिळणार, परंतु तुम्हाला काही कामे करून घ्यावी लागणार
लागणार ते कामे जर केली तर मागील रखडलेले सुद्धा हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातील. आता बघा तुम्हाला नेमकं काम काय करायचं आहे. तुम्हाला जर मागील हप्ते हवे असतील, सर्वात प्रथम नियम म्हणजे की बघा तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या. बघा ते झाल्याच्या नंतर दुसरा नियम म्हणजे की तुम्हाला पोस्ट पेमेंट बँकचे अकाउंट उघडायचे आहे. बघा ते अकाउंट उघडल्याच्या नंतर तिसरा नियम तुम्हाला पुन्हा KYC करायची आहे आणि KYC केल्याच्या नंतर पुन्हा जेव्हा कधी पुढील नमो किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित होईल तेव्हा या ठिकाणी जे मागील रखडलेले हप्ते होते ते पण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येतील असं स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे. आणि कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. भरपूर दिवस झाले नुसतं अफवा सुटल्या होत्या, हप्ता आज येईल, उद्या येईल, परवा येईल, परंतु हप्ता आला नव्हता. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.